क्लोनिंग. मग क्लोनिंग म्हणजे काय? द प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज क्लोनिंग. म्हणजे एखाद्या शरीराची, एखाद्या पेशीची किंवा अवयवाची पूर्णपणे हुबेहूब प्रतिकृती जी तयार केली जाते त्याला आपण क्लोनिंग म्हणतो. म्हणजे प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज क्लोनिंग. मग क्लोनिंगमध्ये पण प्रकार असतात. एक आहे प्रजननात्मक क्लोनिंग म्हणजे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, आणि दुसरं हे उपचारात्मक म्हणजे थेरपॅटिक क्लोनिंग. मग पहिलं बघू रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग. अ क्लोन कॅन बी प्रोड्यूस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द इन्युक्लिएटेड ओवम ऑफ एनीबडी. दस देअर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज, इन्युक्लिएटेड म्हणजे ज्याच्यातनं न्यूक्लियस काढून टाकलेला आहे, न्यूक्लियस नसणारा ओवम म्हणजेच इन्युक्लिएटेड म्हणजेच केंद्रक विरहित स्त्रीबीज, व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक आणि दुसऱ्या शरीरातलं कायिक पेशीचं केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. म्हणजे नवीन क्लोन त्याच्या संयोगाने तयार करता येतो त्याच्या युनियननी. आणि यासाठी या नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते, स्पर्म्सची त्यासाठी काही गरज नसते. रिप्रोडक्टिव्ह झालं. आता त्यानंतर बघू थेरपॅटिक क्लोनिंग म्हणजे उपचारात्मक क्लोनिंग. तर यात काय केलं जातं तर स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल्स फॉर्म्ड इन लॅबोरेटरी बाय द युनियन ऑफ द सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ इन्युक्लिएटेड एग सेल. व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दिस स्टेम सेल्स. म्हणजे काय केलं जातं तर केंद्रक विरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक म्हणजे काय तर हे समजा एक ओवम आहे आणि हे एक केंद्रक आहे कायिक पेशीचं म्हणजे सोमॅटिक सेलचं. हे सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस आहे आणि ही आहे आपली ओवम आहे. तर हा इन्युक्लिएटेड म्हणजे याच्यात न्यूक्लियस नसतो. मग हा सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस ह्या स्त्रीबीजाच्या केंद्रकात जाऊन बसतो आणि त्याच्यापासून मग आपल्याला ओवम किंवा पेशी मिळते, मूलपेशी निर्माण करता येते. आणि मग अशा संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधींवरती या मूलपेशींच्या मदतीने मग उपचार करता येतात आपल्याला. मग त्यांनी दिलेले की सिमिलर टू द सेल्स द जीन्स कॅन बी ऑल्सो क्लोन्ड अँड मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ द सेम जीन कॅन बी प्रोड्युस्ड. दिस कॅन बी यूज्ड फॉर जीन थेरपी अँड अदर पर्पजेस. म्हणजे पेशींसारखं जनुकांचं सुद्धा क्लोनिंग करून त्या प्रकारची लाखो जनुके हे तयार करता येतात आणि त्यांचा जीन थेरपी आणि इतर कारणांसाठी सुद्धा वापर करता येतो. कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटरी डिसीजेस कंटिन्युइंग ऑफ द जनरेशन. त्यानंतर इन्हान्सिंग ऑफ स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम पॉसिबल ड्यू टू द क्लोनिंग टेक्निक. म्हणजे हेरिडिटरी डिसीजेसवरती कंट्रोल मिळवणं, त्याचप्रकारे आपले जनरेशन कंटिन्यू करणं म्हणजे वंशवृद्धी चालू ठेवणं, तसंच अशा गोष्टी ज्या आहेत किंवा इन्हान्स करणं, काही टेंडन्सी स्पेसिफिक टेंडन्सीज इन्हान्स करणं, हे सगळं आपल्याला त्याच्या मदतीने करता येऊ शकतं. हाऊएव्हर देअर इज वर्ल्डवाईड अपोजिशन टू ह्युमन क्लोनिंग इन व्हेरियस इश्यू. तरीही अनेक कारणांनी मानवी क्लोनिंगला मात्र जगभरात हा विरोध झालेला आहे. मग आता बघू वेगवेगळे प्रोटीन्स आहेत प्रोड्यूस बाय बायोटेक्नॉलॉजी अँड द नेम्स ऑफ डिसीज फॉर दे आर यूज्ड फॉर. म्हणजे वेगवेगळ्या प्रोटीन्सचे नावं दिलेले आहेत आणि कोणत्या आजाराविरुद्ध वापरले गेलेले आहेत ते. तर पहिलं प्रोटीन आहे इन्सुलिन, ज्याचा वापर डायबिटीसच्या विरुद्ध होतो म्हणजे मधुमेहाविरुद्ध केला जातो. त्यानंतर आहे सोमॅटोस्टॅटिन, जे ड्वार्फिझम म्हणजे ठेंगूपणा जो असतो त्याच्या विरुद्ध वापरलं जातं. त्यानंतर आहे इरिथ्रोपोएटिन, जे ॲनिमियासाठी वापरलं जातं. त्यानंतर आहे फॅक्टर 8, जे हिमोफिलियासाठी वापरलं जातं. त्यानंतर आहे इंटरल्युकिन, जे कॅन्सरसाठी वापरलं जातं. तर इंटरफेरॉन आहे ते व्हायरल इन्फेक्शनसाठी वापरलं जातं. आता आपण बघू पिकिंग इनटू हिस्ट्री म्हणजे इतिहासात काय घडलेलं आहे. तर क्लोनिंग जे आहे, क्लोनिंग हे एकदा वापरलं गेलेलं आहे, ज्याच्या मदतीने एक मेंढी तयार करण्यात आली होती. अ शीप नेम डॉली वॉज बॉर्न इंटू स्कॉटलँड बाय क्लोनिंग टेक्निक ऑन 5 जुलै 1996. म्हणजे 1996मध्ये 5 जुलै 1996ला डॉली नावाची मेंढी जी होती तिचं क्लोनिंग टेक्निकने जन्म झाला होता स्कॉटलँडमध्ये. द न्यूक्लियस फ्रॉम द अडर सेल ऑफ द शीप ऑफ द फिन डॉर्सेट व्हरायटी हॅड बी इंट्रोड्यूस इन टू द युनिक्लिएटेड ओवम ऑफ द स्कॉटिश शीप. म्हणजे स्कॉटिश शीप होती जिचा ओवम वापरला गेला होता, जिच्यामध्ये न्यूक्लियस नसलेला ओवम हा स्कॉटिश शीपचा होता
आणि न्यूक्लियस होता तर हा फिन डॉर्सेट शिपचा होता आणि त्यांच्यापासून मग सेल तयार करण्यात आली. देन द ओवम वॉज अलाउड टू डेव्हलप इन युटेरस ऑफ स्कॉटिश शिप. त्यानंतर तो ओवम हा स्कॉटिश शिपच्या युटेरसमध्ये ठेवला जात गेला. अँड देअर बाय द डॉली हॅड बीन बॉर्न. आणि अशा पद्धतीने डॉलीचा मग जन्म झाला. इट वॉज शोईंग द कॅरेक्टर्स ॲज पर द क्रोमोझोम्स इन द न्यूक्लियस अँड द कॅरेक्टर ऑफ द स्कॉटिश शिप वॉज नॉट विजिबल. म्हणजे हिचं जे ओवम होतं ते स्कॉटिश शिपचं होतं आणि जो न्यूक्लियस होता तो फिन डॉर्सेटचा होता. जरी जन्म तिचा स्कॉटिश शिपपासून झालेला होता, जरी ओवम पण स्कॉटिश होतं, पण न्यूक्लियस हा फिन डॉर्सेटचा असल्याने सगळे काही जे काही कॅरेक्टर्स होते ते सगळेच्या सगळे हे फिन डॉर्सेट शिपचेच होते. अनेक पिल्लांना जन्म देऊन डॉली फुफ्फुसाच्या रोगाने 14 फेब्रुवारी 2003 रोजी मरण पावली. आणि त्यानंतर ती 7 जुलैला तिचा जन्म झालेला, 7 जुलै 1996 मध्ये. आणि 14 फेब्रुवारी 2003 रोजी मग ती फुफ्फुसाच्या आजाराने ती डॉली शिप मरण पावली. पण ती पहिली प्रकारची क्लोनिंग पद्धतीने जन्मलेली मेंढी होती डॉली नावाची.